रत्नागिरीच्या हातखंबामध्ये गॅस टँकर हॉटेलमध्ये शिरल्याची घटना आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या अर्धवट कामामुळेच हा अपघात झालाय। हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेल्या 4 गाड्या या टँकर खाली आल्यात। महामार्ग सुस्थितीत करण्याबाबत तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अनंत पाटळे यांच्याकडून। अनंत, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे या टँकरबाबतची? श्रुती, बघ, सकाळी हे मुंबई गोवा महामार्गावरती हातखंबा या ठिकाणी हा अपघात झाला होता। जो गॅस टँकर आहे तो मात्र इथे एक हॉटेल होतं आणि हॉटेलची एक टपरी, त्या टपरीमध्ये हा सरळ थेट घुसलेला पाहायला मिळाला। मात्र या ठिकाणी जे पार्किंग केलेल्या ज्या गाड्या होत्या, 4 गाड्या टू व्हीलर, त्या टू व्हीलर पूर्णपणे जमीनदोस्त झालेले पाहायला मिळतं। आणि बघ, आता पाहिलं तर इथं लक्षात येईल की पूर्णपणे हॉटेल जे इथे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि असाच प्रकारचा एक अपघात जो देखील आहे, यापूर्वी सुद्धा आठवड्यातनं ही दुसरी वेळ आहे अपघात होण्याची काय। आणि मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी सतत वारंवार अपघात होत असं हवेचं देखील म्हणणं आहे। आपण पाहू शकता की ग्रामस्थांनी पूर्णपणे हा महामार्ग देखील रोखून धरला होता। आणि जोपर्यंत हवेचे अधिकारी किंवा कर्मचारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत महामार्ग हा सोडणार नाही अशी भूमिका जी आहे ती इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेली पाहायला मिळते। आपण पाहू शकता की इथं मोटरसायकल इथं पूर्णपणे चुराडा झालेला, जमीनदोस्त झालेली आहे, पूर्णपणे चिरडून गेलेली पाहायला मिळते आपल्याला। अशाच प्रकारे 4 ज्या दुचाकी आहेत। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच अनंत।